उपस्थित होतो तुमच्या भावना व्यक्त केल्या की ज्याने आम्हाला श्रद्धांजली वाढची, त्याला आम्हाला श्रद्धांजली वाढची वेळा शक्य आहे. 67 साली साहेब विधानसभेला आमदार झाले आणि 70 साली संघटनेमध्ये काम करत होते पक्षाचं काम. 70 साली रामकृष्ण मोरे, सूर्यकांत पालांडे, दिलीप टंडरे, मी अशा राज्यातले काही प्रमुख युवक मंडळी त्याला प्रत्येक युवकांचं साथ दिलं आणि कार्यालय केले. 25-55 वर्षाच्या संबंध शाळेमध्ये बोलता येत नाही, पण एक गोष्ट खरी आहे की घरामधला एखादा व्यक्ती जातो त्यावर गैरवरचं कुटुंबातली व्यक्ती जाते त्याला कुटुंब तर गाव गैरवरचं तालुक्याचा नेता जातो त्यावेळेला तालुक्यात दुःख होतं, जिल्ह्याचं दुःख होतं. परंतु ज्यांच्यासाठी राज्य वेगळं असा नेता त्याला समजलेला पाहतो असे अनेक जातात की त्याच्यासाठी पूर्ण राज्य वेगळं एक वेगळं राज्य त्याच्यासाठी म्हणून वेगळं चव्हाण साहेब असतील, वसुंधरा असतील, पाटील असतील, विनायकराव पाटील असतील, त्या राज्याचे त्या व्यक्तीचे नेते होते त्याच्यासाठी पूर्ण राज्य वेगळं. तसंच या वेळेला राज्यासाठी संपूर्ण राज्य आणि राज्याशिवाय त्यांचे संबंध त्यांचे आले ते संपूर्ण लोक वेगळे. तर किती आपण काही काही बोलू आपण त्याच्यातून काही होणार नाहीये. आपण इथं जेवढी मंडळी आहात आणि राज्यामध्ये जी मंडळी आहे त्या सगळ्या मंडळींना दादाचं काम हे जमून पाहिजे त्यांना. त्याच्यासाठी मी आपण बोललं पाहिजे. अशी काही परिस्थिती आली नाही. प्रत्येकाच्या ज्यांनी आपण पाहिले त्यांनी काय केले. मला एकच मला सांगायचे की आपण याच्यासोबत दादाला निर्माण करू शकणार, परंतु जी नेते मंडळी आहेत सांगितलं चव्हाण साहेबांच्या पासून की त्यांच्यासाठी राष्ट्र देश अशी माणसं ज्यावेळेला जातात त्यावेळेला त्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला जाऊन जाणेपर्यंत त्याचे जे गुणधर्म आहे प्रत्येकाला त्याचा आपण प्रत्येकाचा जो संबंध त्या व्यक्तीशी आलेला आहे तर काही ना काही त्याच्यासमोर आपल्याला मिळालेले, काही कामं मिळालेली आहे, काही आधार मिळालेला आहे. तो सगळा आधार ते गुणधर्म आपण जर याच्याबरोबर आपण सगळ्यांनी त्याप्रमाणे केलं तर आता बाळासाहेब जे म्हणाले की त्यांचं एक स्वप्न हे या आपल्या परिसरासाठी एक स्वप्न होतं की असा प्रकारचं या परिसर या पुणे सारख्या या परिसरामध्ये मोठी नगरपालिका व्हावी आणि चांगला या परिसर म्हणजे विकास व्हावा अशी त्याची जी इच्छा आहे. सगळ्यांनी मिळून ते सगळ्यांनी मिळून केले तर होईल. अशा प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणच्या व्यक्तींनी कार्यकर्त्यांनी बाकीचा भेदभाव आपण घेऊन लोक विकासासाठी म्हणून लोकांनी त्याच्यामध्ये काम केलं तर निश्चितपणे त्यांना खऱ्या अर्थाने ती श्रद्धांजली होईल. पण लोकांच्या साठी म्हणून एक चांगलं काम त्याच्यामध्ये वेगळं आहे. त्याच्यामध्ये एक असं आहे की आपण आता आपण सगळ्यांनी त्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. मी त्याच्यापेक्षा वेगळी भावना व्यक्त करू शकत नाही. की एकच व्यक्त करेन की या पुढच्या काळामध्ये
अलीकडच्या काळामध्ये सगळ्यांनी एक पाहिजे असेल की दादाच्या पुढे गेलेला माणूस कोण, हा कुठल्या पक्षाचा, कुठल्या गावाचा, कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा, कुणाचा मित्र, काही कशाचाही काही नाही. फक्त मानवता हा धर्म हा त्याच्या डोळ्यावर ठेवला आणि त्या ह्याला हे करून ते काम करत राहिले. आणि म्हणून आपण त्या करू सुद्धा काही लोकांच्या मध्ये वेगळ्या पद्धतीने चाललेल्या असेल, पण आता सगळे संस्कृत लोक आहेत. तेव्हा आपल्याला कळलं पाहिजे की नेमकं काय चाललेलं आहे राजकारणामध्ये. त्या पद्धतीने आपण त्याच्यावरती पावलं टाकली पाहिजे आणि त्याच्यावरती प्रत्येक केला पाहिजे. आज अनेक गोष्टी येतात की ह्या गोष्टीमुळे झालं, त्या गोष्टीमुळं काही असू, पण खूप तसं होऊ नये आणि होत असेल तर त्याचा प्रत्येक करणं हे सुद्धा गरजेचं आहे. हे आपल्या लोकांनी समोर ठेवलं पाहिजे. या राज्याचा इतिहास असा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना जर आपल्या लोकांनी जर 18 त्याच्यामध्ये 18 नसता तर या जगामधलं आंतरराज्य हे आपलं असतं. पण शिवाजी महाराजांपासून, संभाजी महाराजांपासून आजपर्यंत सुद्धा वेगळं काय चाललं असं वाटत नाही. फक्त आपण आपली ड्युटी काय ठेवली पाहिजे आणि त्या पद्धतीने काम केलं पाहिजे. तरी तशा आकारानं दादांना सजवलेली होईल. मी आपल्या सर्वांच्या वतीनं दादांना सर्वांच्या वतीनं त्यांना साधन दिली पाहिजे आणि माझी 2 शब्द या ठिकाणी सांगतो. जय